पापी गुणनिधी कुबेर कसा झाला ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे। कुबेर भंडारीला आपण जातो। देवतांचा धनपाल असलेला हा कुबेर पूर्वजन्मी कोण होता? शिवमहापुराणात ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळते। बाई बापांनो, कांपिल्य नावाचा एक नगर आहे। त्या कांपिल्य नावाच्या नगरामध्ये देवदत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण आहे। विद्वान ब्राह्मण आहे, गुणवंत असलेला विद्वंत असलेला ब्राह्मण, राजगुरूही आश्रित असलेला ब्राह्मण, राजाच्या आश्रित असल्यामुळे चहूकडे मान आहे। आणि तो देवदत्त ब्राह्मणाला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे गुणनिधी। त्याने 8व्या वर्षी आपल्या मुलाची मंज केली आणि त्याला गुरुगृही पाठवलं वेदपाठ करण्यासाठी, वेद अध्ययन करण्यासाठी। परंतु त्याला वेद अध्ययनात रुची नव्हती, आवड नव्हती आणि एकुलता एक मुलगा होता। त्याला गुरुगृही राहून विद्या शिकण्यात आवड नाही म्हणून तो इकडे तिकडे फिरतोय, इकडे तिकडे फिरत आहे। फिरता फिरता जसा गुणनिधी मोठा होत आहे तसा तसा तो वाईट संगतीला लागत आहे। वाईट मुलांच्या सोबत राहून तो मदिरापान करत आहे, जुगार खेळत आहे। परंतु एकुलता एक गुणनिधी असल्यामुळे गुणनिधीच्या आईने त्याच्या प्रत्येक चुकीवरती पांघरून घालायचा प्रयत्न करायचे। गुणनिधीच्या वडिलांना म्हणजेच देवदत्त ब्राह्मणाला त्याचा धागपत्ताच लागू देत नव्हते। कधी त्याने विचारलं, देवदत्ताने कधी विचारलं की गुणनिधी कुठे आहे? तर गुणनिधीची आई म्हणायची, तो देवपूजा करत आहे, तो अभ्यास करत आहे, बाहेर मित्रांसोबत जाऊन कुठेतरी बसलेला आहे, अभ्यास करत आहे, वेदपाठ करत आहे, काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची। परंतु माय बापांनो, जसा जसा हा गुणनिधी मोठा होत आहे तसं तसं त्याचे अवगुण वाढत आहे। त्याचे नावच गुणनिधी होता, परंतु त्याच्याकडे गुणच नव्हते, सगळे अवगुण होते। अवगुण वाढत आहे आता। कारण जन्माला जरी तो ब्राह्मण कुळात जन्माला आला असला पण तो वागत तसा नव्हता। तो कुकर्म करायचा, वाईट मार्गाने वागायचा, मदिरापान करायचा, चोऱ्या करायचा, जुगार खेळायचा। संगत चुकली माई बापानं त्याच्या आयुष्यात। म्हणून संत म्हणतात, एकदा पंगत चुकली तरी चालेल परंतु संगत चुकू नका। मनुष्य घडतो संगतीमुळे, मनुष्य बिघडतो संगतीमुळे, मनुष्याची प्रगती होते संगतीमुळे आणि मनुष्याची अधोगती होते संगतीमुळे। म्हणून संगत खूप महत्वाची आहे, संगत खूप महत्वाची आहे। म्हणून संगत करत असताना काळजीपूर्वक संगत करा माय बापांनो। कारण आपण संगत कोणाची करतो त्याच्यावरती आपली किंमत अवलंबून असते। संत म्हणतात ना, संताचा कण, अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधीच वाया घालू नका। म्हणून आयुष्यात एक क्षण का होईना परंतु संतांची संगत करा। संत नके संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संत नके संग लाग रे। संतांच्या संगतीत राहा माय बापांनो। संगत कोणाची आहे त्याच्यावरती आपलं आयुष्य निर्भर, त्याच्यावरती आपली किंमत असते माय बापांनो। आपण एखाद्या चोराच्या सोबत जर 4-5 महिने राहिलो तरी एखाद्या दिवशी सहज माणसाच्या मनात येतं चोरी करावी। एखाद्या दारुड्या व्यक्तीसोबत आपण राहिलो तर एखाद्या वेळेस तरी विचार येईल, एखाद्या वेळेस आपणही दारू पिऊन पाहावा। एखाद्या जुगारी सोबत आपण बसलो तर एखाद्या वेळेस मनात विचार येतोच, आपणही एखाद्या वेळेस जुगारी खेळावा। म्हणजे आपण कोणाच्या सोबत आहोत याच्यावरती आपले किंमत असते माई बापांनो। संताने सरता गेलो तैशा परी चंदनाते बोरी व्यापेल्या। सांगायचा तात्पर्य काय? चंदनाच्या शेजारी बोराचा झाड आहे, त्याचा वाण बदलत नाही परंतु गुण बदलतो। असं आपण एखाद्या संतांच्या संगतीत, महाराजांच्या संगतीत राहिलो, अरे नुसते एखाद्या महाराजांचा ड्रायव्हर म्हणून जरी आपण त्यांच्या सोबत राहिलो तरी आपली किंमत वाढते समाजात। म्हणून संगत करत असताना काळजीपूर्वक विचार करा माय बापांनो, की ज्याच्याने आपलं अधोगती होणार नाही अशांची संगत करा।
संगत करना बढ़े कि तो बढ़त बढ़त बढ़ जाए और संगत करना छूटे की तो घटत घटत घट जाए. म्हणून संगत करत असताना काळजीपूर्वक विचार करा आणि आपण कोणाच्या संगतीत आहोत याचा विचार करा. गुणनिधीने आयुष्यात एवढंच निर्णय चुकीचं झालं की त्याची संगत चुकली. आता तो संगत चुकल्यामुळे काय होतं बघा. दृष्टांत आठवलं म्हणून जाता जाता सांगून जातो. एक पारधी व्याध बाजारामध्ये 2 पोपट विकण्यासाठी आला होता. दोन्ही पोपट सारखेच होते परंतु किंमत मात्र वेगवेगळी होती. एका पोपटाची किंमत होती 500 रुपये आणि दुसऱ्या पोपटाची किंमत होती 50 रुपये. एक 500 रुपयाला आहे, दुसरे फक्त 50 रुपयाला आहे. असं का? दिसायला दोन्ही पोपट सारखे आहे, हाईट सारखी आहे, उंची सारखी आहे, कलर सारखा आहे, मग किंमत का दोन्हीची वेगवेगळी? काही लोकांनी त्यांना विचारलं, व्याध दादा दोन्ही पोपट सारखेच आहे मग किमतीत का फरक आहे? त्या व्याधाने सांगितलं, बाबा हे पोपट घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. काही लोकांनी सांगितलं की हा आमच्याकडे पैसे कमी आहे, हा 50 रुपयावाला पोपट द्या. काही लोकांनी सांगितलं आम्हाला 500 रुपयावाला पोपट द्या. तो त्या व्याधाने सांगितलं तसं नाही, घ्यायचं असेल तर दोन्ही पोपट घ्या, नाहीतर घेऊच नका. कारण दोन्ही पोपट घेतल्याशिवाय तुम्हाला याचं महत्व कळणार नाही. बघता बघता ही वार्ता राजाच्या कानावर गेली आणि राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधान चला म्हणे आपण बाजारात फिरून येऊ. प्रधान आणि राजा बाजारात आले. बाजारात येऊन बघतात तर पोपटाजवळ गर्दी झालेली आहे. ती गर्दी पाहून राजाला आणि प्रधानाला त्या लोकांनी जागा दिली नाही. बापांनो, राजा आणि प्रधान समोर येऊन बघतात. तर प्रधानाने विचारलं व्याध्याला, व्याध हा पोपट कितीला आहे? त्याने सांगितलं फक्त 500 रुपये. आणि हा पोपट 50 रुपये. असं का? तर त्याने सांगितलं, प्रधानजी हे दोन्ही पोपट तुम्ही घेऊन जा आणि घरी घेऊन गेल्यानंतर आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा शयनगृहात एका पोपटाचा पिंजरा ठेवा. सकाळी त्याचा काय अनुभव येतो पहा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा पोपट ठेवा, त्याचा काय अनुभव येतो त्याच्यावरती तुम्हाला कळेल की कोणत्या पोपटाची किंमत किती आहे, अशी का आहे. तेव्हा त्याने दोन्ही पोपट घेतलं आणि राजाने संध्याकाळी जेव्हा शयनगृहात गेले तेव्हा त्याला व्याध्याची गोष्ट आठवली की आज एक पोपट आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे. 500 रुपयावाल्या पोपटाचा पिंजरा राजाने आपल्या शयनगृहामध्ये ठेवला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तो पोपट भजन करत आहे भगवंताचा, गुणगान करत आहे भगवंताचा, नामस्मरण करत आहे, श्लोकाचं गान करत आहे, मंगल भजन गात आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. कैलास राना शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. मंगलम भगवान शंभो, मंगलम शिवध्वज, मंगलम पार्वती नाथो, मंगलाय तनो हरी. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्. असं भगवंताच्या नामाचं गुणगान करत आहे माय बापांनो, भजन करत आहे, भगवंताचं नामस्मरण करत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. राजाला खूप प्रसन्न वाटलं आणि राजाने विचार केला, या पोपटाची 500 रुपये नाही तर 5000 रुपये किंमत जरी राहिली असती तर योग्यच होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या पोपटाला ठेवून त्याने आपल्या शयनगृहात ठेवलं आणि बघतात तर काय, तो ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून राजाला शिव्या द्यायला लागला. काही अपशब्द बोलत आहे,
तेव्हा राजाला राग आला माई बापांनो, आणि राजाने सेवकांना सांगितलं की तो पहिला जो पोपट आहे त्याची योग्य काळजी घ्या, आणि हा दुसरा जो पोपट आहे याला मारून टाका. तेव्हा त्या 500 रुपयेवाल्या पोपटाने सांगितलं की राजा, त्याला मारू नका, हे त्याचा अपराध नाही, ही त्याची चुकी नाही, त्याच्या संगतीचा परिणाम आहे. आम्ही दोघं सख्खे भाऊ आहोत, परंतु एका जंगलातून आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा मी एका साधूच्या कुट्याजवळ थांबलो, आणि हा मात्र एका दुर्जनाच्या घराजवळ वास्तव्य करत होता. त्या साधूच्या कुट्याजवळ वास्तव्य करत असताना महाराज जेव्हा नामस्मरण करायचे, भजन गायचे, कथा करायचे, तेव्हा ते श्रवण करण्याचा योग माझ्या आयुष्यात मला लाभला. आणि हा दुर्जनाच्या संगतीत असल्यामुळे याला तशीच सवय लागली, म्हणून याचा संगतीचा दुष्परिणाम आहे हा. म्हणून संगत करत असताना माय बापांनो काळजीपूर्वक संगत करावी राजा. कारण एकदा पंगत चुकली तर काही फरक पडणार नाही, पण एकदा संगत चुकली तर आयुष्य बिघडून जातं माय बापांनो. म्हणून संगत करत असताना शिव महापुराण तुम्हा आम्हाला शिकवते दादा, संगत संतांची करा, संगत ही सज्जनांचीच करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात गुणनिधी सारखं आयुष्य वाया जाणार नाही माय बापांनो. गुणनिधी ब्राह्मण कुळात जन्माला येऊन वाईट वागत आहे का? कारण संगत चुकलेली आहे. गुणनिधी हा उपवर झाल्यानंतर वडिलांनी एका ब्राह्मण कन्येशी त्या गुणनिधीचा विवाह करून दिला, परंतु गुणनिधीला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. कारण त्याला व्यसन करणं, मदिरापान करणं, मांसाहार करणं, चोऱ्या करणं, जुगार खेळणं याच्यातच रुची होती. परंतु आईने आता विचार केला की गुणनिधीला त्याची जबाबदारी समजून सांगितली पाहिजे. आतापर्यंत झालं गेलं, परंतु आता तरी गुणनिधी मार्गावरती आलाच पाहिजे. म्हणून आई एकांतात गुणनिधीला समजावून सांगतात, बाळा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहेस, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन असं वाईट का वागत आहे? रे आपल्या कुळात कोणी वाईट वागत नाही. तुझे वडील विद्वान आहे, राजगृही त्यांना राजदरबारामध्ये त्यांना मान आहे, लोक त्यांचा आदर करतात, तू असं वाईट वागतोस. गुणनिधीला त्याचा काहीच परिणाम होत नाही माई बापांना. आणि गुणनिधी आईने सांगितलेलं ऐकून सोडून देतो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं गुणनिधीने. परंतु आता गुणनिधीचा दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे जुगाराचा. आता एवढा जुगारी झाला की घरातल्या मौल्यवान वस्तू विकायचा आणि तो जुगार खेळायचा. अनेक मौल्यवान वस्तू तो आता जुगारामध्ये हालत आहे. एकदा त्या देवदत्त ब्राह्मणाची हिऱ्याची अंगठी होती, ती हिऱ्याची अंगठी तो जुगारामध्ये हारला. राजदरबारातून घरी येत असताना देवदत्त ब्राह्मण एका जुगाऱ्याच्या हातात आपली अंगठी बघितली, आणि तो पुन्हा पुन्हा ती अंगठी बघत आहे. पुन्हा पुन्हा त्या जुगाऱ्याला विचारत आहे की ही कुठून आणली. ब्राह्मणाला वाटलं की ही अंगठी याने चोरली असावी. मग त्या जुगाऱ्याने सांगितलं, ए ब्राह्मणा, अरे कोणाला म्हणतो चोर? या अंगठी का मी चोरली आहे का असं तुला म्हणायचं आहे? अरे त्या अंगठीविषयी जर तुला विचारायचं असेल तर तुझ्या लाडक्या मुलाला गुणनिधीला विचार. त्याने ही अंगठी जुगार खेळता असताना हरली आहे, आणि ती अंगठी आम्ही जिंकलेली आहे. आम्ही ती अंगठी चोरून आणली नाही, आणि एकच अंगठी नाही, अशा अनेक मौल्यवान वस्तू तू जुगारात हरलेला आहे. अरे स्वतःला विद्वान मानता, विद्वान समजता, लोकांना ज्ञान सांगता, आणि स्वतःच्या मुलाचे गुण तुम्हाला माहित नाही. आई बाप्पांनो, एका जुगाऱ्यासमोर आता विद्वान ब्राह्मणाला खाली मान घालायची वेळ आली. कारण मुलाच्या अवगुणामुळं. दादा, त्या शिवमहापुराणाच्या कथा, त्या शिवमहापुराण प्रसंगानुसार तुम्हाला एक विनंती करतो. आयुष्यात जीवन जगत असताना चांगले काम करताच आले नाही तर करूच नका. एखाद्याचं चांगलं करताच आलं नाही, करूच नका. माळ घालताच आली नाही, घालू नका. भजन करताच आलं नाही, करू नका. भक्ती करताच आली नाही तर करू नका. उपवास करताच आले नाही श्रावण महिन्यात तर करूच नका. परंतु जीवन जगत असताना समाजात जेव्हा आई वडील चालतील तेव्हा आई वडिलांना खाली मान घालून चालण्याची वेळ येईल असं तरी वागू नका. हीच महादेवाची खरी पूजा आहे, हीच महादेवाची खरी सेवा आहे, आणि हीच खरी भक्ती आहे माई बाप्पांवर. म्हणून त्या गुणनिधीमुळे आता एका विद्वान ब्राह्मणाला जुगाऱ्यासमोर खाली मान घालायची वेळ आली. तिथून निघून गेला माई बाप्पांनो. घरी आला ब्राह्मण, आणि घरी येऊन आपल्या पत्नीला विचारत आहे,
ती हिऱ्याची अंगठी कुठे आहे? घरातल्या मौल्यवान वस्तू दिसत नाही. त्या गुणनिधीच्या आईने आता विचार केला. गुणनिधीचे वडील रागवलेले आहे, आता त्यांच्या समोर जाणं योग्य नाही. म्हणून त्याने सांगितलं, नाथ स्वामी, मी मध्यान्ह स्नान करत आहे आणि स्नान झाल्यानंतर देवपूजेसाठी मला सामग्री जमव करायची आहे. ते झाल्यानंतर अतिथींसाठी भोजन करायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुमची अंगठी शोधून देते. आता कुठे ठेवली आहे माझ्या लक्षात नाही. परंतु गुणनिधीच्या वडिलांचा आता राग अनावर झालेला होता. तो रागवलेला आहे आणि तो रागाच्या भरात म्हणत आहे, आत्ताच पाहिजे, कुठे आहे सांग. तू तरी मला काय सांगणार? त्या लाडक्या मुलाने ती अंगठी जुगार करत असताना हरली आहे. एकच अंगठी नाही, अशा अनेक मौल्यवान वस्तू तो जुगारात हरलेला आहे. तुझ्यावरती मी विश्वास केला, भरोसा केला, परंतु तू मला गुणनिधीच्या अवगुणाचा थंगपत्ता सुद्धा लागू दिला नाहीस. माझा विश्वासघातच केला आहे तुम्ही दोघांनी. म्हणून आजपासून मी तुमचा त्याग करतो. आजपासून तुम्ही या घरात राहायचं नाही. आणि आज मी दुसरा विवाह केल्याशिवाय या घरात सुद्धा परत येणार नाही. असं बोलून स्नान करून पूजा वगैरे आटवून घराच्या बाहेर पडले. एका क्षत्रिय ब्राह्मणाच्या कन्येशी विवाह करून तो घरात परत आले. आता गुणनिधीचं आणि आईचं वडिलांनी त्याग केलेला आहे हे गुणनिधीला जेव्हा समजलं तेव्हा तो गुणनिधी आता पश्चाताप करत आहे. घराकडे जाण्याची त्याची हिंमतच होत नाही. माय बाप्पा कसं जावं? घरात गेल्यानंतर वडील मारतील, त्याच्यापेक्षा इकडेच तो भटकत आहे. आता एकही गुण नाही त्याच्याकडे, विद्वत्ता नाही, काय करायचं काही सुचत नाही त्या गुणनिधीला. पण तो भटकत आहे, इकडे तिकडे भटकत असताना पश्चाताप करत आहे. माय बाप्पांनो, माझी आई मला दररोज एकांतात समजून सांगायची, परंतु मी ऐकलं नाही. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन मी वाईट कर्म केले, माझ्याकडे विद्वत्ता नाही. मी काय करू शकतो? आता काहीच करू शकत नाही. माझ्या पश्चातापाशिवाय दुसरं काहीच नाही. पण पश्चाताप करून तरी काय, आता वेळ निघून गेली ना मला. फिर कमान से बात जुबान से, आणि समय जर हातातून गेला माई बाप्पांनो तर परत येत नाही. आणि आज गुणनिधीच्या आयुष्यातली वेळ निघून गेलेली होती. त्याला भूक लागलेली आहे, इकडे तिकडे भटकत आहे, रक्त ऊन आहे. माई बाप्पांनो काय करावं? तू विचार करत आहे, दररोज आई मला मिष्टान्न खायला द्यायची, आज कोण खाऊ घालणार? कोणाकडे खायला मागायचं? आणि मला तर भीक पण मागता येत नाही, याचना पण करता येत नाही. मग काय करू? चालत आहे उन्हामध्ये, चालून थकल्यामुळे एका शिवालयाजवळ जाऊन तो बसून तिथे पश्चाताप करत आहे. पश्चाताप करत असताना कधी संध्याकाळ झाली त्याला काही कळालंच नाही. संध्याकाळी सोमवारचा दिवस होता. एक शिवभक्त आपल्या स्वजनांसह त्या शिवमंदिरात, त्या शिवालयात शिवपूजा करण्यासाठी आला होता. त्याचे भरजरी वस्त्र, अनेक प्रकारचे मिष्टान्न ही पाहून त्याला वाटलं की आता यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रसाद मिळेल. त्या अपेक्षेने दिवसभर उपाशी होता आणि उपाशी होती त्या शिवालयाच्या बाहेर बसून ते शिवभक्त पूजा करत आहे. लक्षपूर्वक पूजा पाहत आहे. माय बाप्पांनो, पूर्ण पूजा पाहिल्यानंतर ते शिवभक्ताने नैवेद्य अर्पण केला आणि दर्शन घेतल्यानंतर काही काळ तिथे सोमवारच्या दिवशी अनेक शिवभक्त होते. काही भजन गात होते, काही नामस्मरण करत होते, हर हर महादेव अशा घोषणा देत होते. हर हर महादेव, हर हर महादेव असं नामस्मरण चालू आहे. माई बाप, आणि ते पाहत असताना संध्याकाळ झाली. काही शिव भक्त तिथे भजन करत आहे, बाकीचे आपापल्या घरी निघून गेले. रात्रीची वेळ झाली. तिथे थांबलेले भक्त त्या मंदिरातच झोपले. रात्री निवांत हा गुणनिधी विचार करत आहे की ते नैवेद्य चोरून आणायचं आणि आपण खायचं. माई बाप्पांनो, मंदिरात जाऊन बघत आहे तर त्या शिवालयामध्ये अंधार झालेला आहे. एक दिवा पेटत आहे, मंद प्रकाश आहे. काही क्षणात तो दिवा सुद्धा विझणार. एवढ्यात त्या गुणनिधीने इकडे तिकडे पाहिलं, मंदिरात काहीच दिसत नाही. त्याने आपल्या अंगावरचं वस्त्र फाडलं आणि वात बनवून त्या दिव्यामध्ये ती वात लावली. महादेवांवरती जे शिवलिंगावरती जे छाया होत होती अंधाराची, तिथे प्रकाश झाला. माझ्या बाप्पांनो, महादेव प्रसन्न झाले.
या भक्ताने स्वतःच्या अंगावरचं वस्त्र फाडून माझ्यासाठी दीप लावलेला आहे. परंतु देवराजला त्या गुणनिधीला याचं काहीच माहित नव्हतं. तो फक्त तिथे आला होता नैवेद्य चोरण्यासाठी आणि ते नैवेद्य उचललं. काही गडबडीत मंदिराच्या बाहेर आला. त्याच्या पायांची चाहूल लागली आणि त्या मंदिरातल्या शिवभक्तांची झोप जागी झाली. ते भक्तात तर काय, कोण आहे कोण आहे, पकडा पकडा, चोर चोर असं वरडत आहे. आणि त्या सेवकांनी ते बघितलं, गुणनिधी पळत आहे. त्या गुणनिधीला धरलं माई बाप्पांनो, मार मार मारलं. उपाशी पोटी गुणनिधीचं शरीर ते मार सहन करू शकले नाही. गुणनिधी मरण पावला. गेल्यानंतर यमदूत आले. यमदूतांनी यमपाशात बांधून त्या गुणनिधीला घेऊन गेले. यमदरबारी नेणार तेवढ्या शिवगण तिथे गेले आणि त्या शिवगणांनी सांगितलं, यमदूतांनो, अरे याला कुठे नेत आहात? याला कैलास पर्वतावरती न्यायचं आहे, तुम्ही कुठे घेऊन जात आहे? त्या यमदूतांनी सांगितले, शिवदूतांनो, हा पापी आहे, दुराचारी आहे, दृष्ट आहे. याने आयुष्यभर व्यसन केलेला आहे, जुगार खेळलेला आहे. ब्राह्मण कुळात जन्माला आला होता, परंतु हा कुकर्म करत होता. याने आई वडिलांची आज्ञा मानली नाही, याने गुरुजनांची आज्ञा मानली नाही. तुम्ही याला कशाला, याला स्पर्श सुद्धा करू नका, खूप पापी आहे, याला नरकाशिवाय पर्याय नाही. शिवदूतांनी सांगितलं, यमदूतांनो, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, परंतु याने आयुष्यात काही चांगले काम सुद्धा केलेले आहे. याने सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा पाहिलेली आहे. याने शिवालयात अंधार होत असताना ते दीपदान केलेलं आहे. त्याच्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि याला आशीर्वाद दिलेला आहे. याला कैलास पर्वतावरती न्यायचं आहे, तुम्ही त्याला सोडून द्या. शिवदूतांचं आणि यमदूतांचं बोलणं ऐकून यमराज बाहेर आले आपल्या कक्षातून आणि यमराज शिवदूतांना पाहिलं. कर्पूर गौरासारखे ते शिवदूत आहेत, त्यांना प्रणाम केलं, त्यांचा आदर सत्कार केलं. आता तर काय, त्यांना विचारलं काय आहे, काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं की या यमदूतांनी या गुणनिधीला इकडे आणलं आहे, त्याला कैलास पर्वतावरती घेऊन जायचं आहे. तेव्हा यमराजाने सांगितलं यमदूतांना, दूतांनो, जो कोणी त्रिपुंड धारण करत असेल त्याला कधीच इकडे आणू नका. जो कोणी रुद्राक्ष धारण करत असेल त्याच्याकडे पाहू सुद्धा नका. जो कोणी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं भगवंताच्या नामाचं गुणगान करत असेल त्याला स्पर्श सुद्धा करत जाऊ नका. शिवदूतांनी एका दिव्य विमानात त्या गुणनिधीला बसवलं आणि कैलास पर्वतावरती नेलं. कैलास पर्वतावरती महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर काही काळ त्या गुणनिधीने तिथे वास्तव्य केलं आणि काही दिवसांनी, काही काळानंतर तो कलिंग देशामध्ये एका राजाच्या पोटी जन्माला आला. तिथे त्याचं नाव दंप ठेवण्यात आलं. राजपुत्र म्हणून तो जन्माला आला होता, परंतु आता तो लहानपणापासूनच शिवभक्ती करत होता. महादेवाची पूजा करणे, महादेवाची आराधना करणे, महादेवाची भक्ती करणे हेच त्याला आवडत होते. कारण एक पूर्व पुण्य होती. आता पूर्वजन्मातले संचित तो महादेवाची सेवा करत आहे. राजानंतर जेव्हा हा राजकुमार राज्यावरती आला तेव्हा त्याने एकच काम केलं, म्हणजे महादेवाचा प्रचार आणि प्रसार केला. माई बाप्पांनो, हर हर महादेव आणि घर घर महादेव. आपल्या राज्यात जिथे कुठे शिवालय दिसले ते फक्त दीपदान करायचं, एवढंच ते महत्वाचं काम समजत होतं. त्याने सगळ्या नगराध्यक्षांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जिथे तुमच्या नगरात शिवालय आहे तिथे दीपदान करत चला. मी स्वतः करतो, तुम्ही पण करा आणि आपल्या प्रजाकडून सुद्धा करून घ्या. त्याचं एवढं पुण्य वाढलं माई बाप्पांनो की आता तो राजकुमार पुढच्या जन्मात देवांचा धनपाल कुबेर म्हणून जन्माला आला. कुबेर पदाची त्याला प्राप्ती झाली माई बाप्पांनो. हा पापी गुणनिधी कुबेर झाला का? महादेवाची कृपा आहे माई बाप्पांनो. भोलेनाथांच्या कृपा आशीर्वादामुळे हा पापी गुणनिधी होता, परंतु आज कुबेर बनलेला आहे. आपण आजही त्या कुबेर भंडाऱ्याला जातो की धनाची प्राप्ती व्हावी. कुबेराला कुबेर पद कोणामुळे मिळालं असेल तर ते महादेवामुळे मिळालेलं आहे माई बाप्पांनो.